डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम। 14 एप्रिल 2024 रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी नाशिक येथील बुद्ध लेणी आणि बुद्ध विहार येथे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन केलं। सदर प्रसंगी माननीय छगन भुजबळजी यांनी सुद्धा उपस्थिती दर्शवली। यावेळी सकाळी 9 वाजता धम्मवंदना घेण्यात आली। त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील सर्व उपासकांनी भगवान बुद्धांच्या पंचशिलाचे ग्रहण केले। त्यानंतर भंते करुण आनंद यांची धम्मदेसना झाली। काही सामाजिक संस्था व विहार समितीने फळे वाटप करण्यात आली। त्यानंतर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। नाशिक शहरातील विविध भागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी लेझिम पथक, झांजरी पथक, लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी यांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली। यावेळी नाशिक जिल्ह्याचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ, न्यायिक मानवाधिकारी परिषदेचे श्याम पवार, रेणुकाताई पगारे उपस्थित होते। नमस्कार, जय भीम, जय शिवराय। बंधूंनो, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त तुम्ही इथं पांडवलेणी इथं आलात, तर आज परिवारासहित आलात, मोठा आनंद वाटला। तर तुम्ही तर डॉक्टर साहेब आता आम्हाला बाईट दिलीच, माहिती सांगितली। आता तुमच्या मुलांचं काय मनोगत व्यक्त करायचं आहे तर ते मी बोला ताई, काय वाटतंय तुम्हाला? आम्ही आज पहिल्यांदा आलोय ते पांडवलेणीला, नाही तर आधी खालीच असतो आणि खूप छान वाटतंय। एकच दिवस भेटतो तर एन्जॉय करण्यात आणि एक आठवण म्हणून चांगलं वाटतं इथे आल्यावर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त बोल ना। जय भीम, नमो बुद्धाय। माझं नाव प्रज्ञिल खंडेराव। इथे या ठिकाणी पांडवलेणीला आम्ही येत राहतो, पण फाळके स्मारकला खाली जास्त येतो। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आम्ही इथे आलो आहे परिवारासह। मला खूप छान वाटतंय आणि एक वेगळाच आनंद किंवा एक ज्या माणसाने आपल्यासाठी एवढं काही केलं त्यांच्यासाठी एक दिवस आमचा आम्ही देत आहोत असं म्हणण्यात काही हरकत नाही। तर धन्यवाद। जय भीम, नमो बुद्धाय। जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय, जय शिवराय। प्रतिनिधी अजय पवार, नाशिक।